विधीन्द्रादिदेव सदास्तु यमानं समाधिस्थिमुरति वज्ञानदेवं समाधिस्थिमुरति वज्ञानदेवं समाधिस्थिमुरति वज्ञानदेवं न्यायंजकेल्या स्मरण वै सकल विद्येचे अधिकरण तेज बंधु श्री चरण श्री गुरुजी नमस्कार आता ओम नमो जयदेव प्रतिपद्य जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवातुत गणेश सकलार्थमति प्रकाश मने निवृत्तिदा स्वधारे पांडुरंगा करू प्रथम प्रतिवर्ष नमो ज्ञानेश्वर निवृत्तोदार मुक्तबाई नम त्रिभुवन पावने आदित्रयजनी देवाची करारविंदन पदारविंद मुखारविंद विनमेशयन्तम वटसपत्रसपटे शयानं बालमुकुन्द मनसा स्मरामि भजव्रजैकमण्डनं समस्त पापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं स्मृतिगुच्छमस्तकं सनातवेणुहस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं लोकाभिरामं नन्दनङ्गधीरं राज्यविनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये वचनैककमलपति वज्रङ्गजवनिन्द करजोडगदगाडी आपण गाडी आपण सेवेलागी सेवेक झालो तुमच्या लागलो निचरणा आहो स्वामी तुकया देवा यावर करावा विरकावेला सबतला प्रकटला पतला चैतन्याचा जीवाला ज्ञानोबा माझा साधकाचा मायबा दर्शन सर्वपती सुखरूप ज्ञानोबा माझा धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार दाखविला परात्पर आदत्रय चरणी मुक्ताबाई माते कृपा करीवर दसते मधुरी आदिनाथ अनुग्रह नाता सिद्धला नाते हस्त ठेविला मस्तकी तुमच्या परिमळ गेली अवस बोलते आयुष्य शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाटे याचे पाहे अजून किती आहे अवकाश प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग शांत संत श्रीमंत पैठण निवासी शांतीब्रह्मनाथ महाराज यांचा एकनाथी हरिपाठातील 19व्या क्रमांकातील अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला विठ्ठला सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तसं आपल्या पुण्य पवित्र क्षेत्र वाकडी कुकडी या ठिकाणी संत संतांच्या पदस्पर्शन पावून झालेली भूमी सलाबाद प्रमाण चालत आलेला अखंड हरिनाम कीर्तनी सप्ताह संगीतमय तुलसी रामकथा मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामरायाची जीवनकथा जीवनचरित्र कथा आपण श्रवण करीत आहात. या सोहळ्यातील 5व्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ आयोजक नियोजक सप्ताह कमिटी तरुण मित्र मंडळ आपल्या सगळ्यांच्या वतीने मला ही सेवा माझे परममित्र परमस्नेही आदरणीय युवा कीर्तनकार आपल्या परिसराचं वैभव आमच्यावरती बंधुवत प्रेम करणारे श्री हरिभक्तिपरायण भागवताचार्य रामायणाचार्य संतोषजी महाराज आढावणे पाटील महाराजांच्या आग्रहाने महाराजांच्या प्रेमाने या ठिकाणी सेवा देण्यात आलेली आहे. खरं तर कथा माझी लातूरच्या जवळ चालू आहे रेणापूरला आणि मी महाराजांना म्हटलं ते म्हटले महाराज माझं अत्यंत जिव्हाळ्याचं प्रेमाचं आपुलकीचं गाव आहे आपल्याला यावं लागेल आणि म्हणून महाराजांच्या प्रेमाखातील इथे येण्याचं या ठिकाणी सद्भाग्य लाभलं. आजच्या कीर्तनाचं जे दातृत्व आहे सौजन्य आहे ते श्री नितीन संजय देवकर सरपंच वाकडी कुकडी गावातील प्रथम नागरिकांकडून आजच्या कीर्तनाचं दातृत्व सेवा आहे सौजन्य आहे. मी नेहमी सांगत असतो की सीतावरून भाताची परीक्षा होते आणि सरपंचावरून गावाची परीक्षा होत असते. ज्या गावातील प्रथम नागरिक धर्मकार्यामध्ये जिथे कमी तिथे आम्ही या भावनेनं हिरिरीनं भाग घेत असतील त्या गावाचं नक्कीच पारमार्थिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये प्रगती आणि विकास झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून सरपंच साहेबांच्या दातृत्वातून आजचं सौजन्य आहे. या कार्यक्रमासाठी लाभलेले माझे परमस्नेही दोघं मृदंगाचार्य श्री हरिभक्तिपरायण आदरणीय अमोल महाराज आकाश महाराज गायनाचार्य भजन सम्राट श्री हरिभक्तिपरायण गोविंद महाराज शिंदे श्री हरिभक्तिपरायण अतुलजी महाराज शिंदे श्री हरिभक्तिपरायण आमचे परमस्नेही चिलियाबाळ महाराज ज्यांचा संबंध महाराष्ट्रभर यांचे दोघांचे नावं आहेत. गावातील भजनी मंडळ परिसरातील भजनी मंडळ कथाकार कीर्तनकार भागवतकार रामायणाचार्य
प्रवचनकार या कीर्तनात बसलेले सगळे जीवाभावाचे आमच्यावरती पुत्रवत बंधुवत प्रेम करणारे सगळं श्रोतृ या ठिकाणी भगवान शंकरासारखा ज्ञानी श्रोतृतुल्य समाज या कार्यक्रमासाठी आमच्यावरती विशेष प्रेम करणारे आमचे दानापूरचे डॉक्टर साहेब यांची उपस्थिती आहे, ज्यांच्या मुखारविंदातून आपण रामायणाची कथा श्रवण करीत आहात। महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेला अनुसरून नादबाबा ज्ञानोबाराय तुकोबारायांचे विचार रामायणातून वेळोवेळी स्पष्ट करणारे, वारकरी परंपरेला अनुसरून रामकथा सांगणारे, महाराष्ट्राचं वैभव वारकरी संप्रदायाचं वैभव आदरणीय रामायणाचार्य गुरुवर्य रामरावजी महाराज ढोक बाबांच्या मुखारविंदातून आपण ही रामकथा श्रवण करीत आहात। रामकथेमध्ये महाराजांचा ब्रँड बनलेला आहे, ब्रँड लोगो। कोणतीही पाण्याची बाटली घेतली लोक त्याला काय म्हणतात, हिची बाटली हिची कंपनी वेगळी, ॲक्वावोर्ड आहे। कोणती बाटली पाण्याची मागताना आपण बिस्लरीच म्हणतो। बिस्लरी ही मूळ पहिली 40 वर्षा अगोदर काढलेली कंपनी आहे, पण ती अशी काही जनमानसात रुजली, बिस्लरी हा ब्रँड तयार झाला। कोणत्याही ब्रँडची कोणत्याही कंपनीची बाटली घेतलेली लोक बिस्लरीच मागतात, तसं आदरणीय ढोक महाराज रामायणाचे ब्रँड आहेत, ब्रँड। रामायण बाबांनीच सांगावं, मर्यादा पुरुषोत्तमाची रामकथा महाराजांनी सांगावी, नुसती सांगावी नाही तर वारकरी परंपरेच्या अनुसरून त्या ठिकाणी सांगावे। साऊंड सिस्टीम खूप चांगली दादा तुमची, एवढ्या संख्येनं तुम्ही उपस्थित आहात। सेवेसाठी निवडलेला अभंग संत शांत श्रीमंत पैठण निवासी नादबाबांचा हरिपाठातील अभंग आहे। हरिपाठ म्हणजे काय, पंचरत्न हरिपाठ वारकरी संप्रदायात आपण त्याला मान्यता देतो, पण शक्यतो 2च हरिपाठ त्या ठिकाणी मान्यता प्राप्त आहे, एक ज्ञानोबारायांचा आणि एक नादबाबांचा। माझे गुरुवारी वक्ते बाबा नेहमी सांगायचे, ज्याचे दोन्ही हरिपाठ पाठ तो पूर्ण वारकरी, ज्याचा एकच हरिपाठ तो अर्धा वारकरी, हाफ वारकरी। हरिपाठ ही वारकऱ्यांची संध्या आहे। ब्राह्मण रोज संध्या करतात, धर्मशास्त्र सांगतं जर ब्राह्मणाने 3 दिवस संध्या केली नाही तर ब्राह्मणाचं ब्राह्मणत्व नष्ट होतं, आणि वारकऱ्याने 3 दिवस हरिपाठ केला नाही तर वारकऱ्याचं वारकरीत्व नष्ट होतं। मग हरिपाठ ज्ञानोबारायांनी 27 अभंग म्हणून झाले की त्याला हरिपाठ म्हणत नाही, 27 अभंग आणि गुरुपरंपरेचे एवढं झालं म्हणजे झाला हरिपाठ, याला हरिपाठ म्हणत नाही। ज्ञानोबारायांनी हरिपाठाची रचना केली पण हरिपाठाची व्याख्या सांगितली नाही, हरिपाठाची व्याख्या नादबाबांनी सांगितली। हरिपाठ म्हणजे काय, हरिबोला खाता, हरिबोला गाता, सर्व कार्य करता हरिबोला, हरिबोला एकांती, हरिबोला लोकांती, देहत्यागांती हरिबोला। नाथ महाराज म्हणतात हरिपाठ करणे याला म्हणतात हरिपाठ, आणि त्या हरिपाठातील 19व्या क्रमांकातील अभंग आज नाथबाबांचा आपल्या सेवेसाठी निवडला, कारण औचित्य जगद्गुरु तुकोबारायांचा बीजोत्सव आणि नाथबाबांची नाथषष्ठी या 2 महात्म्यांच्या महानिर्वाण दिनानिमित्ताने या ठिकाणी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। जगद्गुरु तुकोबारायांचं वैकुंठ गमन आहे, ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा आहे, आणि नाथबाबांची जल समाधी आहे। नाथ महाराजांची जल समाधी आहे, ज्ञानोबाराय पाया आहे, तुकोबाराय कळस आहे, नाथबाबा खांब आहे। खांब दिला भागवत तुका म्हणे भागवत आणि केले श्रुत सकळा। नाथ महाराजांनी भागवत रूपी खांब आम्हाला दिला। महाप्रकाशे चिदानंदो गतिरेस्य मृत्युलोके वरिष्ठानाम सर्वशासनानाम तरणेर भूत भविष्यती ही स्कंद पुराणातली व्याख्या भागवताची नाथ बाबांनी तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवली। नाथ महाराजांनी भागवत रूपी खांब तुम्हा आम्हाला दिला। एकनाथी भागवताच्या माध्यमातून भक्ती ज्ञान वैराग्य नाम रूप गुण या 52 त्रिपुटे ज्या काही वेदांत शास्त्रकार सांगतात त्या नाथ महाराजांनी भावार्थ नाथ महाराजांनी भागवताच्या माध्यमातून एकनाथी भागवताच्या माध्यमातून तुमच्या माझ्यापर्यंत त्या पोहोचवलेल्या आहे। आणि म्हणून संप्रदायातलं खूप मोठं आपल्या संप्रदायात 5 तत्व आहे, भक्ती ज्ञान वैराग्य शांती आणि गुरुनिष्ठा। 5 ग्रंथ आहे, तसे ग्रंथ अनेक झाले, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण उपनिषद ग्रंथ इतके की ज्यांनी तयार केले त्यांनाही ठाऊक नाही। व्यासे ही अमुप ग्रंथ केले, 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 याच साचित
याच्यासाठी जप याच्यासाठी तप व्यासही अमुक ग्रंथ केले. ग्रंथ संपदा भरपूर आहे. संत एकांती बैसले सगळे सिद्धांत शोधले. त्यांनी 5 ग्रंथ बाजूला काढले. श्रीमद भगवद्गीता, श्रीमद भागवत, श्री रामायण, श्री महाभारत आणि जगद्गुरु तुकोबरायांचा 5वा वेद गाथा. गीतेने आम्हाला जन्म शिकवला. जन्म कसा घ्यावा गीता शिकवते. कसं मरावं भागवत सांगते. कसं वागावं रामायण सांगते. राजकारण कसावं महाभारत सांगते. आणि माथा ठिकाणावर आणण्याकरता तुकोबरायांचा गाथा आहे. 5 ग्रंथांनी 5 तत्व दिले. या 5 ग्रंथांच्या तत्वातून 5 संतांचं तत्वनिष्ठता बाहेर आली. भक्ती, ज्ञान, वैराग्य, शांती आणि गुरुनिष्ठा. भक्ती म्हटलं की नामदेव आहे. ज्ञान म्हटलं की ज्ञानोब्बर आहे. वैराग्य म्हटलं की तुकोब्बर आहे. शांती म्हटलं की नात्र आहे. आणि गुरुनिष्ठा म्हटलं की निळोब्बर आहे. हे 5 तत्व आमच्या संतांनी आम्हाला दिलेले आहेत. प्रत्येक ग्रंथाचा आमच्यावरती उपकार येत नाही बाबा. भगवद्गीतेने जन्म कसा घ्यावा शिकवला. भागवताने कसं मरावं हे शिकवलं. मरायचं सगळ्यांनाच आहे. आएगा सो जाएगा कह गए साधू संत 9 भी मर गए 10 भी मर गए 788 तीनों लोगों पर छत्र बिराजे पडे काल के फासी. इथे नाही उर आले अवतार. आजा मेला पण जा मेला बाप मसन गेला. आजा मेला पण जा मेला बाप मसन गेला. देखत देखत ना तू बंधू कोई पैसा झाला. 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 उठा जागा पाठी आली मोठे. हरी पंढरी वाजोडी तुला भाव नाही कोठे. उठा जागा पाठी आले मोठे. पंढरी वाजोडी तुला नाही आजा मेला पंजा मेला बाप मसनात गेला. देखत देखत नातू पंतू तो भी तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. पंढरी वाचून तुझ्या ठाऊ नाही कोठे. आएगा सो जाएगा कह गए साधू संत. जो आला त्याला जायचंय. जो जन्माला आला त्याचा मृत्यू अटळ आहे. तुमचं माझं मरण ठरलेलं आहे. ज्या दिवशी जन्म झाला त्याच दिवशी आपलं मरण ठरलेलं आहे. म्हणून मरणाची भीती बाळगू नका. साधू मरणाची वाट पाहतो. याच्यासाठी केला शेवटचा दिवस. मरणाचे 4 प्रकार आहे. दैविक मरण, भौतिक मरण, अध्यात्म मरण, प्रत्यक्ष मरण. पहिला प्रकार आहे दैविक मरण. थायमेट खाऊन एंडोसल्फान पिऊन फास लावून गाडी खाली, टेम्पो खाली, ट्रक खाली, पाण्यात बुडून जे लोक अपघाती मरणानं मरतात त्यांना दैविक मरण प्राप्त होतं. दैविक मरण म्हणजे अपघाती मरण. आणि जो अपघाती मरणानं जातो त्याला पिशाच्य भूतीयोनी प्राप्त होते असं भागवताचा पहिला स्कंद सांगतो. महात्म्य सांगतो. दैविक मरण. दुसरं भौतिक मरण. मरणाच्या वेळेस जशी वासना तसा जन्म. जन्म घेणे लागे त्याची झाली अंगे. मरण वासनेवरती ठरलेलं आहे. जशी मरताना वासना तसा जन्म. जड भरत राजा गाला तो घातला. जड भरत राजाने आयुष्यभर परमार्थ केला आणि मरायच्या टायमाला त्याला विस्मरण झालं. म्हणून तुकोबाराय सांगता तुझा विसरण व्हावा एवढ्यासाठीच देवा आयुष्यभर परमार्थ केला. काही लोकांनी आयुष्यभर परमार्थ केला आणि मरायच्या टायमाला पॉझिटिव्ह झाला. डॉक्टरांनी सांगितलं इम्युनिटी वाढवण्याकरता तुला सफेद लिंबू खावंच लागेल. सफेद लिंबू संडे होया मंडे गेला ना परमार्थ. देवराखी त्याला मारेल कोण न मुळे काटा हिंडतावन. मारणारा तो आहे, तारणारा तो आहे. तेवढा विश्वास तर पाहिजे आपला. आपला भाव पाहिजे, विश्वास पाहिजे. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही. काही न लगे का भावाचे कारण तू का म्हणा. विश्वास पाहिजे, भाव पाहिजे, भरोसा पाहिजे. जोपर्यंत आपला ईश्वरावरती भाव बसत नाही, विश्वास बसत नाही, श्रद्धा बसत नाही तोपर्यंत परमार्थाला किंमत येत नाही. तुम्हा मला देव का पावत नाही त्याचे कारण आहे. आपण मंदिरात गेल्यानंतर अशा जागी उभं राहतो जिथून देवही दिसेल आणि चप्पलही दिसेल. मरेपर्यंत परमार्थ केला तरी आउटपुट काहीच नाही ना. देह देवा पुढे चित्त खेटराकडे कस काय देव पावेल नाही. त्याची घेता शिरी होईल दुरीने पंथ. नको त्या गोष्टी आम्ही जीवनामध्ये जमा केल्या की जीवनाचं वाटोळं होतं. दैविक मरण, भौतिक मरण.
प्रत्यक्ष मरण आणि अध्यात्म मरण. जायचं सगळ्यांना, मरायचं सगळ्यांना, पण मरणाआधी सावध व्हावे. काही लोक मरायच्या आधी सावध झाले. अब पछताए क्या हो जब चिडिया चुग गई खेत. या सुंदर अशा नरदेहाला किंमत तोपर्यंतच आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचे की भ्रांतीशी कामू विषयावर ज्ञानोबर आहे सांगता. जोपर्यंत तो आत्माराम इथे याच्यात आहे. वारकरी संप्रदायात 7 पायऱ्या वैकुंठाला जाण्याकरता. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम. पहिली निवृत्ती, घरादाराचा त्याग करून तुम्ही इथे येऊन बसला, ही झाली निवृत्ती. मिळालं ज्ञान, मार्ग झाला सोपा. मार्ग सोपा कशाचा? मुक्तीचा. मुक्ती देतं कोणी? एकनाथ. एकनाथ मुक्ती केव्हा? त्याचं नाम घेणार तेव्हा. आणि त्याचं नाम घेतलं की तुकाराम. तुकाराम, तुझ्यात राम म्हणून तुकाराम. या 7 पायऱ्या वारकरी संप्रदायाच्या वैकुंठाला जाण्याकरता आमच्या संतांनी साध्या सोप्या सुलभ गोमट्या भाषेत तुमच्या माझ्यापर्यंत मायबापू निर्माण करून ठेवलेले आहेत. जोपर्यंत शेंगदाण्यामध्ये तेल आहे तोपर्यंत शेंगदाणा डब्यामध्ये. जोपर्यंत फुलामध्ये सुगंध आहे तोपर्यंतच फूल एक तर भगवंताच्या चरणी किंवा त्यांच्या गळ्यामध्ये आहे. जसं शरीरामधून आत्मा गेला की शरीराची राख झाली. कबीर महाराज सांगतात, या देहाचं नश्वरत्व कबीर महाराज वर्णन करतात. इस धन धन की कौन बढ़ाई, देखत नयनों में मट्टी मिलाई. इस धन धन की हाड़ जले जैसे लकड़े की मोली, बाल जले जैसे घास की मोली. कहत कबीरा सुन मेरी दुनिया, आप मरे पीछे डूब गई दुनिया. इस धन धन की कौन बढ़ाई, देखत नयनों में मट्टी मिलाई. इस धन धन. मरायचं सगळ्यांना. इथे जेवढे बसले तेवढे 7 दिवसात जाणार आहेत. नाही सोमवारी गेले तर, मंगळवार चुकला तर, बुधवार आटोपला तर, संडे मंडे ट्यूसडे वेडनेसडे थर्सडे फ्रायडे सॅटर्डे 7 दिवसात कुठलं तरी एका दिवशी आपण जाणार आहेत. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है. एक न एक दिन बदलना पड़ेगा, 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 एक न एक दिन बदलना पड़ेगा. होती जब तुझको, होती जब तुझको आवाज देगी, होती जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. ओ साथ की होगा सवेरा, देखना है अगर दिल सुनेगा. बाबा फूलों पे रखने से पहले तुझ पे कांटों पे चलना पड़ेगा. बाबा फूलों पे रखने से पहले तुझ पे कांटों पे चलना पड़ेगा, कांटों पे चलना पड़ेगा. बाबा फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा, तुझको कांटों पे चलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. आवाज तुमको बढ़ाना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. ढेर मिट्टी का हर आदमी है, ढेर मिट्टी में मिल जाएगा. या जमीनों में, या जमीनों में, या जमीनों में दुर्वत बनेगी, या चिताओं में जलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना. हेलो हेलो हेलो, देखो कमी कर आवाज दे.
या जमीनों में मुसलमान असला तर तुरबत बनाए का कल जो तन के चलते थे अपने शान और शौकत पर, शम्मा तक नहीं जलती आज उनके तुरबत पर। आत्मा हो या अला हो सबको लौट जाना है, मुफसिलो तवंगर का कब्र ही ठिकाना है। याद रख सिकंदर के हौसले तो आले थे, जब गया था दुनिया से तो दोनों हाथ खाली थे। सबंध जग जिंकायला निघाला सिकंदर, या जगातून खाली आत गेला। रावणाच्या सोबत कवडी गेली नाही, तुम्ही गठोडे बांधून नेणार आहे का? येणार तर काहीच नाही। एकानं गाडीवरती 3 पायाची डुकडुकी नाही राहत का, त्याच्यावर मागे नाव लिहिलं होतं हाय पैसा कमाऊ कैसा, मेला तो सोबत घेऊन जाऊ कैसा। त्याला म्हटलं सोडून दे माझ्या नावावर कर, हाव सुटत नाही अजिबात नाही। मरायचं सगळ्यांनाच। एक कविता होती सॉलोमन ग्रंटी बावनन मंडे मेरे डोंटी सडे, तो म्हणतो जन्म झाला सोमवारी, शाळेत गेला मंगळवारी, नोकरी लागला बुधवारी, लग्न झालं गुरुवारी, पोरं झाले शुक्रवारी, आजारी पडला शनिवारी, गचकला। लोक म्हणतात चांगला माणूस होता हो, काल रात्री महाराज आम्ही सोबतच ना, आम्ही एका सायकल डबल सीट बसायचो, शाळेत जायचो, एकाच बेंचवर बसायचो, एकच डबा 2 ठिकाणी खायचो, एकच पुस्तक फाडायचो, 2 कॉप्या करायचो। अहो लग्न सोबत झालं महाराज, व्यवसायात आम्ही सोबतच होतो। माणूस चांगला होता, सकाळी बरमुडावरती 4-5 किलोमीटर भोकरदन पर्यंत पळत जायचा, तब्येत एकदम स्ट्रॉंग होती त्याची। काल रात्री 11:30 वाजेपर्यंत आम्ही एका ठिकाणी बसून पित होतो चहा। मला म्हणला जीव कसा घाबरा करतोय। घरी गेला बायकोला सांगितलं चहा ठेव, बाईने चांगलं विचारलं चहा आल्याचा ठेव का गेल्याचा ठेव, याने सांगितलं गेल्याचाच ठेवा। चहा उकडला, कप बशी दिला, कप बशी त्याच्या हातात दिली, कपातला चहा बशी धुतला, बशी उचलली, तोंडाला लावली, पहिलाच घोट घेणार तितक्यात मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा। हे सगळं सोडून जायचं माझ्या। इथे रडणारे तयारच आहे, फक्त गेले सांगायचा उशीर आहे। उचलणारे तयारच आहे, फक्त उचला सांगायचा उशीर आहे। काडी लावणारे तयारच आहे, फक्त काडी लावा सांगायचा उशीर आहे। बांबूची चौकट करुणी निजवले त्यास त्यावरुणी, बांधिले सबळ दोरी तो पुन्हा न यावा म्हणून। लक्ष देऊन ऐका राष्ट्रसंत काय सांगतात। बांबूची चौकट करुणी, तिरडी म्हणा किरडी म्हणा चौकट म्हणा, निजवले त्यास त्यावरुणी झोपवला, बांधिले सबळ दोरीनी। प्रत्येक गावामध्ये प्रेत बांधायला स्पेशल माणूस असतो, त्याला सल्ला द्यायला 2-4 जण असतात। त्या मड्याचा हात जरी बाहेर पडला ना तरी ते सांगता मध्ये घे त्याचा हात, दाब दाब, सत्याला वर्गणी देणार तो, दाब त्याचा हात। एवढा मोठा सप्ताला त्याने करंट्याने 1 रुपया दिला नाही, दाब त्याचा हात मध्ये। अवघड आहे ते। काही लोक लय विचित्र हो, भयानक। आयुष्यात कधीच चांगलं गेलं नाही, अजिबात नाही। आमच्या गावामध्ये एक माणूस आहे पचक्या माझ्या नावाचा, कधीच चांगलं बोलणार नाही, कधीच नाही, तोंडातून चांगलंच निघणार नाही। आमच्या गावात एकानं बंगला बांधला, सगळं गाव आलं त्या बंगल्याचं कौतुक करायला लागलं, सगळं गाव त्या बंगल्याचं कौतुक करून त्याने पंगत दिली सगळ्यांना। याला आमंत्रणच दिलं नाही घर मालकानं, त्याला माहिती एवढं मोठं मंगल कार्य केलं, हा करंटा काहीतरी बोलून बसेल म्हणून त्याला आमंत्रणच दिलं नाही। आम्ही जेव्हा पंक्तीला बसलो तो आमच्या आधी पट्टीवर जाऊन बसेल होता। त्याला म्हटलं का रे तुला तर आमंत्रण दिलं नाही? तो म्हणे महाराज घर मालकाने सर पडला असेल, मला तर माहिती होतं आज पंगत आहे। रे क्वालिटीचा करंटा। जेवण झालं, लोक बंगला पाहायला लागले, काय ते बंगला, काय ते स्ट्रक्चर, काय ते इंजिनिअरिंग प्लॅन, काय ते झुंबर, काय ते रंगरंगोटी, काय तो बगीचा, काय ते बाथरूम, काय ते शावर, लोक सगळे कौतुक करायचे। तो म्हणे सगळं चांगलं आहे, पण भूकंप झाला तर। आमच्या गावात पाटलानं, पोलीस पाटलानं पंढरपूरची खिल्लारी जोडी आणली बैलांची, पांढरी शुभ्र बिट्टीच्या कापसासारखी सुपेत। अख्खं गाव बैल पाहायला आले, म्हणले काय पाटील, काय तुमचा जिव्हाळा, काय तुम्हाला जनावरांचं प्रेम, काय तुमचं या बैलांवरती प्रेम आहे? वा 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 वा, 1,62,000ची जोडी आणली होती तुम्ही, अख्खं गाव बैलांचं कौतुक करायचं। हा करंटा तिथे गेला। हा म्हणजे सगळं चांगलं आहे, पण मग साप चावला तर?
त्याच्या शेजारी एक मोठा श्रीमंत शेतकरी आमच्या गावातला, त्याला गहू पेरायला जायचं होतं मागच्या सीझनात. त्याने विचार केला हा करंटा जर भेटला तर हा अभद्र बोलेल, काहीतरी अमंगळ बोलेल, सगळा सत्यानाश होईल, म्हणून याला भेटायचंच नाही. हा पहाटे दिसायलाच नको. पहाटे 4 वाजता निघला होतो बैलगाडी घेऊन, सालदार बिजवाई दिफन बायकोला सोबत घेतलं, म्हणले पहाटे चला अंधारात, तो करंटा दिसायला नको, शेजारीच राहतो बेतीला बेत. पहाटे 4 वाजता अंधारात निघाले ते. गल्ली मागे पडली, गाव मागे पडलं, त्यांना वाटलं गेला वा आता काही भेटत नाही. जसे रस्त्याला लागले तो रस्त्यातच डबा घेऊन उभा होता. तो त्याला विचारे कुठे निघाला, तो म्हणे मी तुझ्या पाया पडतो फक्त बोलू नको. तो म्हणे नाही तू चालला कुठे ते सांग. तो म्हणे मी तुझ्या पाया पडतो फक्त बोलू नको. तो म्हणे नाही नाही तू आधी सांग तू चालला कुठे. तो म्हणे बघ मी गहू पेरायला चाललो, तू एक शब्दही बोलू नको, मी तुला 2 क्विंटल गहू देईन फक्त बोलू नको. तो म्हणे तू मला 2 क्विंटल गहू देशील पण तुला पिकेल तेव्हा ना. अशा करंट्यांना इलाज नाही. विठाला विठाला एवढं चांगलं कार्य चालू आहे. याच्यात 3 प्रकारचे लोक असतात, श्रोता, सरोता आणि सोता. श्रोता सर्वांगाचे कान करून ऐकतो, मन लावून ऐकतो. सरोता तो फक्त किवऱ्या काढतो. मंडप चांगला आहे, थोडसा तिरपा झालाय, बाबा बरा दिसतो पण काय बोंब पाडीन तेव्हा खरी. सोता माझी सुरतला कथा होती, हिंदीतून होती. एक म्हातारी 3ऱ्या दिवशी आली, बोले बेटा बहुत अच्छी कथा सुनाते हो तुम. मैंने कहा माँ आपको मेरी कथा इतनी अच्छी लगी. हाँ बोले बेटा बहुत अच्छी कथा सुनाते हो. मैंने कहा ऐसी कौन सी बात आपको अच्छी लगी माता जी जो आपने इतनी बड़ी बात कही दी कि आप अच्छी कथा सुनाते हो. क्या बोलो. बोले बेटा मैं घर को 2-2 नींद की गोलियां खाती हूँ फिर भी मुझे नींद नहीं आती. तेरे कथा में आकर बैठ गई, बिना गोली खाने के मुझे आराम से 3 घंटे नींद आ गए. याला म्हणतात सोता. सोता, सरोता आणि श्रोता. माय बापो बांधिले सबळ दोरीनी का तो पुन्हा न यावा म्हणून. माणूस मेला, खरं सांगा तुमच्यापैकी कोणाला वाटतं की मेलेला माणूस परत यावं. आणि समजा आलाच आला समजा भेटला जय हरी. अहो माणूस जर पेटला नाही लाकडात तर लोक राखेल टाकतात. चिल्या महाराज नाही राखेल मध्ये पेटला तर टायर घालतात. आणि एवढं सगळं पेटवल्यावर घरी आल्यावर घरातले शहाणे लोक सांगतात 2-3 पोरांना जा रे एक चक्कर मारून या. काऊन सगळा जडाला का शिल्लक आहे पाहून. ज्यांच्यासाठी आयुष्यभर राम राम राबलेत त्यांच्या ह्या प्रतिक्रिया आहेत. धनदारा पुत्र जनबंधू सोयर पिशून श्रम मिथ्या जमशरणजी गादेवासी. 7 दिवसात तुमचं माझं अख्खं आयुष्य आहे. आयुष्य 4 दिवसाचं, 2 दिवस प्रार्थनेचे, 2 दिवस प्रतीक्षेचे. मी तर असं म्हणेल आयुष्य 2च दिवसाचं आहे. 2 दिवसाच्या दुनियेत तू पाहू ना, बोल गर्वाचे बोलू नको रे कुणा. सूर्य पहाटेचा संध्याकाळी मावळे, खेळ परमेश्वराचे जगा वेगळे. ते सोडून तू अहंपणा, बोल गर्वाचे बोलू नको रे कुणा. जिबडा तो जिबडा मैना